दाल खिचडी अशी एक रेसिपी आहे जी पौष्टिक तर आहे, शिवाय पटकनही होते. आणि पावसाळ्यात किंवा थंडीत ही अशी तडका दिलेली लपलपीत दाल खिचडी खायची मज्जाच वेगळी असते. तर संपूर्ण रेसिपी इथे मी स्टेप बाय स्टेप दिलेली आहे. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता दाल खिचडी बनवायला इथे मी घेतला आहे 1.5 कप तूर डाळ आणि 1.25 कप तांदूळ. तूर डाळ जी आहे ती मी 3 तास भिजवून ठेवलेली होती आणि तांदूळ मी अर्धा तास भिजवून ठेवले होते. आता आपल्याला हे पहिले शिजवून घ्यायचे. आता आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेऊयात. आता याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊयात. हे मी फक्त अर्धा तास भिजवून ठेवलेले होते तांदूळ. मी पण टाकून घेते याच्यामध्ये. आता याच्यामध्ये टाकूया एक छोटा चमचा हिंग, त्याचबरोबर हळद, चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि गरम पाणी टाकून घ्यायचे. म्हणजे सगळे मेजरमेंट जे आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत, तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता. हे सर्व मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. आपल्याला याच्यामध्ये अजून पाणी लागणार आहे. आता झाकण लावून आपण ह्याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊया. आता मी कुकर काढून घेतलेला आहे आणि कुकर पण थंड झालेला आहे. तर ह्याच्यातली पूर्ण वाफ काढून घेतली, त्यानंतर तुम्ही कुकर खोलायचे. बघा आता मी तुम्हाला खोलून दाखवते. हे बघा आपला भात जो आहे तो एवढा मस्त झालेला आहे आणि डाळ पण छान शिजलेली आहे. हे बघा आपला भात आणि डाळ जी आहे ती प्रॉपर अशी शिजलेली आहे. तर आता ही आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची, कारण का मी ह्याच्यामध्ये फोडणी घालणार आहे. तर मी आता ह्याला एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते. तर आपल्याला फोडणी द्यायची आहे खिचडीला. त्याकरता इथे मी टाकून घेते थोडंसं तेल. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे 1 चमचा तूप, तर तूप आणि तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे जिरं, त्याचबरोबर हिंग, लसूण बारीक चिरलेला, अद्रकचे काप, हिरवी मिरची. हे सर्व असं छान आपल्याला परतवून घ्यायचंय. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचंय बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर टोमॅटो. हे छान असं मस्त परतवून घ्यायचंय अशा प्रकारे. आता आपला कांदा टोमॅटो जो आहे तो छान मस्त परतवून झालेला आहे. आता मी याच्यामध्ये मसाले टाकून घेते. अर्धा चमचा हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, धणा जिरा पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर. आता हे छान आपण असं मसाले परतवून घ्यायचे. हे बघा अशा सर्व मसाले असे एकजीव मस्त करून घ्यायचे. आता आपले मसाले छान मस्त परतवून झाले. आता आपण याच्यामध्ये प्रिपेअर केलेली दाल खिचडी जी आहे ती आपण टाकून घेऊया. आता हे सर्व आपल्याला असं मस्त मिक्स करून घ्यायचे. बघा अशा प्रकारे. आता मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचे. हे मी गरम पाणी घेतलेलं आहे. आपल्याला कारण का लपलपीत खिचडी पाहिजे त्याकरता मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. तर हे पण छान असं मस्त सर्व साइडने मिक्स करून घ्यायचे. आता सर्व असं मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे
चवीपुरतं मीठ. आपण पहिले पण मीठ घातलं होतं, त्या अकॉर्डिंग तुम्ही हे मीठ घालायचे, कारण आपल्या मसाल्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नव्हतं. तर हे असं सर्व असं मस्त मिक्स करून घ्यायचे आणि 5 मिनिटं ह्याला फक्त शिजू द्यायचे स्लो गॅसवरती. हे बघा आपली दाल खिचडी आता 5 मिनिटं झालेले आहेत, छान शिजलेली आहे. आता हिला आपण काढून घेऊयात आणि ह्याच्यावरती आपल्याला मारायचा आहे तडका मस्त. मग तुम्हाला दाखवूया आता तडका कसा मारायचा ते. आता तडका द्यायला इथे मी थोडंसं तूप गरम करून घेतलंय, त्याच्यामध्ये घातले लसूण, त्याचबरोबर हिरवी मिरची, जिरं. हे छान मस्त परतवून घ्यायचंय आपल्याला. लसूण थोडासा असा लालसर होऊ द्यायचाय. लसूण लालसर झालेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण घालूया 2 लाल मिरच्या, त्याचबरोबर काश्मीरी पावडर. हे पण छान असं मस्त मिक्स करून घ्यायचंय, स्लो गॅसच ठेवायचंय. त्याचबरोबर कोथिंबीर. आता गॅस बंद करून घ्यायचंय आपल्याला, नाहीतर आपलं जे लाल मिरची पावडर आहे ती जळू शकते, कारण का आपलं तेलाचं टेम्परेचर, तुपाचं टेम्परेचर जे आहे ते हाय असतं. तर आपला तडका जो आहे तो रेडी झालाय. तर हा आपल्याला दाल खिचडीवर टाकून घ्यायचा. तर हा तडका आपण याच्यावरती असा सोडून घेऊया. हे बघा.